नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण ह्या कांदा प्लॉट मध्ये आलेलो आहोत आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की कंटिन्यू पाऊस चालू आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची 8 दिवस, कुणाची 20 दिवस, कुणाची 30 दिवस अशा पद्धतीने ही कांदा लागवड झालेली आहे आणि ह्या कांदा पिकामध्ये कंटिन्यू पाऊस असल्यामुळे असं पीळ पडण्याचा प्रादुर्भाव ह्या कांद्यामध्ये येत असतो आणि हे कांद्यामध्ये पीळ पडलेला जर आपण बघितलं तर हे जर दिसन तुम्हाला। आणि त्याचबरोबर कांद्यामध्ये मर रोग जो आहे, कांद्यातली जी लागवड केल्याच्या नंतर मुळ्याच्या तिथलं मुळं किंवा जी गाठ असते ती पूर्ण मरते आपल्याला दिसन सुद्धा। आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय की पाऊस जास्त कंटिन्यू असल्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि मग शेतकऱ्यापाशी प्रश्न पडतो की पहिल्यांदा उपाययोजना काय करायच्या त्याच्यात। तर प्रथमतः ह्याच्यात उपाययोजना आपल्याला जर बघितली तर महत्वाचं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा शेतात पाणी साठलेलं एक निचारा झाला पाहिजे व्यवस्थित आणि पाण्याचा निचारा होऊन आपल्याला ह्याच्यामध्ये जैविक व्यवस्थापन केलं पाहिजे। तर जैविक व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडर्माची ही जी जैविक बुरशी आहे, आपण पाहू शकतात ही जैविक बुरशी ट्रायकोडर्माची। तर ट्रायकोडर्माची जैविक बुरशी आपल्याला 2 लिटर प्रति एकरी, त्याचबरोबर सुडोमोनास सुद्धा आपल्याला 2 लिटर प्रति एकरी 200 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे जर कांद्याला जर आळवणीमध्ये दिलं तर आपल्याला कांद्याची मर, मूळकोस, त्याचबरोबर जी पीळ पडणे आहे, हे तिन्ही रोग आपल्याला ह्याच्यामुळं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येणार आणि त्याच्यामुळं आपल्याला कांद्याचं सुद्धा व्यवस्थितरित्या। आणि ह्याचा उपाययोजना हा आपल्याला साधारणपणे एक 7 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळेस ह्याचा करणं गरजेचं आहे। कारण की सध्या जमिनीमध्ये आपल्याकडं म्हणजे चांगल्या पद्धतीचे ओल आहे आणि त्या ओलीमध्ये जर हे ट्रायकोडर्मा सुडोमोनास आपण जर प्रति एकरी 2 लिटर दिलं तर आपल्याला चांगला फायदा होईल।